गुड मॉर्निंग. सो सकाळचे वाजत आहेत 6:45 आणि आता आम्ही निघालो टूरसाठी. सो आज आमची टूर आहे नुसा पेनिडाला. नुसा पेनिडा आयलंड टूर असणार आहे आणि त्यासोबत स्नॉर्केलिंग असणार आहे. सो अगेन श्रुती कालसारखी भटक गई रास्ते पे. सो चला, ड्रायव्हर आमचा ऑलरेडी आला आहे. आम्हाला थोडा लेट झाला, थोडा जास्त लेट झाला. सो आता पटपट आम्ही जातो, गाडीत बसतो आणि मग चलो जाते हैं नुसा पेनिडा टूरवर. आम्ही नाश्ता करतोय पोहे. आम्हाला इतक्या दिवसानंतर इंडियन रेस्टॉरंट सापडले. सॉल्ट चहा आणि पोहे घेतलेत नाश्त्याला. आता पटापट नाश्ता करतो कारण आमची फेरी आहे 15 मिनिटांनी. सो चलो. सो आमचं चेक इन झालं आहे आणि आता इथे चाललो आहे बोटसाठी. या बोटीत जायचं आपल्याला पेनिडा एक्सप्रेस. खूप गरम होत आहे आणि आम्ही आता फायनल बसलो. तुम्हाला दाखवतो बोट आतून कशी दिसते ती बघा. ते बसलोय सो दॅट इथून हवा येईल आणि इथे हवा येईल. सो 3 सीट्स आहेत आणि असं हे आहे. वरती लाईफ जॅकेट्स आहेत आणि दोन्ही साईडला 3 सीट्स आहेत. वरती साईड पण आहे, तिथे पण बसू शकतो, पण आम्ही इथे खालती बसलो. सो फायनली आम्ही इथे नुसा पेनिडाच्या आयलंडवर उतरलो आहोत. आफ्टर 40 मिनिट्स आम्ही इथे आहोत. हा आहे स्टिकर. सो आम्हाला यांनी रिसीव्ह केलंय आता इथे आणि हा असणार आहे आमचा इकडचा गाईड. नुसा पेनिडाच्या आपण पहिल्या स्पॉटवरती आता आलो आहेत, जे आहे ब्रोकन बीच. सो आता इथे गाडी पार्क केलेली आहे आणि आता आपण जाऊ. ब्रोकन बीच बघायला इथेच आहे बॅक साईडला. सो चला फर्स्ट स्पॉटवरती आपल्या. आहे त्याची गुडीवरून ओळखतो. थोडं चढायला लागणार का? थोडं चढायला लागेल का? हे एंजल बिलाबॉंग. इथे खूप गर्दी असते, खूप गर्दी आहे आता पण. फोटोज काढतायत सगळे. हा हे ब्रोकन बीच. हा आहे ब्रोकन हिल.
इथे सगळे ब्रोकन आहेत आणि सध्या आमचे पाय पण ब्रोकन अवस्थेतच झालेत. इतकं चालून चालून आयुष्यात मी ट्रेक केली नाही ती सगळी कसर इकडे पूर्ण निघालेली दिसते. इतके घामाघूम झालो होतो मी. पण खूप छान आहे इकडे. निळाशार समुद्र, थंड हवा आहे पण उष्ण वातावरण. ब्रोकन हिल आणि तिकडे होता ब्रोकन बीच. सो एवढ्या मनात फिरल्यानंतर आम्हाला इथं आईस्क्रीमचं दुकान मिळालं आहे. सो ओरिजिनल फ्रूट आईस्क्रीम, नो कलर्स. मी वाईल्ड बेरी, त्याने घेतले किवी स्ट्रॉबेरी, श्रुतीने घेतले वॉटरमेलन. सो थोडा गरमीमध्ये आईस्क्रीम बेस्ट, थोडा थंडावा. ब्रोकन बीच बघितल्यानंतर आमचा ड्रायव्हर आम्हाला घेऊन आला आहे एका रेस्टॉरंटला आणि इथे ऑलरेडी आमचं मील पेड होतं. सो त्यांच्याकडे 2 ऑप्शन आहे, व्हेज आणि नॉनव्हेज. आम्ही चूज केला आहे फ्राईड चिकन राईस आणि पावभाजी, आईस टी आणि मिनरल वॉटर. सो हा आहे आपला फ्राईड राईस आणि आपली पावभाजी. आता आम्ही नुसा पेनिडालाच आहोत आणि इकडची लास्ट ॲक्टिव्हिटी आमची बाकी आहे ती म्हणजे स्नॉर्केलिंग. सो त्यासाठी आपल्याला जायचं आहे मांता बे आयलंडवरती. त्यासाठी इथून आता आपल्याला बोट पकडायची परत. आत्ताच जेवलं आहे, ऑलरेडी ढसमळत आहे सगळं. आता त्याच्यात एकतर इतकं ऊन, सनस्क्रीन लावलेलं आहे पण घामाने सगळं तेही निघून जात आहे. काही फायदा नाही सनस्क्रीनचा. नशीब गाडीतच आम्ही चेंज केले आणि आता इथे बोट पकडू दुसरी जी आम्हाला घेऊन जाईल मांता बे आयलंडवरती. तिथे स्नॉर्कलिंग वगैरे करू आणि त्याच्यानंतर ती परत रिटर्न आणून येते आणि इथूनच मग रिटर्न. सो चला. सो फायनली आम्ही आता बोटीत बसलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे स्नॉर्कलिंग करायला. खूप ऊन लागतं आहे. इथे पण सगळे इक्विपमेंट्स अँड ऑल दिलेले आहेत. फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे. लेट्स सी कसं जातं आहे. खूप स्वेटिंग झालेलं आहे. इथे ऋषी आहे. ऋषी ऑल सेट? ऑल सेट. टेन्शन वाटतं. त्यांनी सांगितलं जर का तुमच्याकडून एक पण गोष्ट हरवली तर तुम्हाला $5,000 द्यावे लागते. डॉलर नाही रे, रुपये. $5,000 ते बोलले. डॉलर म्हणून मी टेन्शन मध्ये. बट वेगळंच टेन्शन आहे. बट ठीक आहे, तुम्हाला दाखवतो इथून कसं दिसतंय समुद्र. बघा पूर्ण क्लिअर वॉटर. तुला पण टेन्शन आहे? मला टेन्शन आहे. मला पोहता येत नाही आहे. मी पाण्यात चालतो लिटरली. इथे चालू शकत नाही आहे, हा समुद्र आहे. सो लेट्स सी. बघा तुम्ही इकडे किती क्लिअर वॉटर येते. Welcome to Manta Bay. Don't go up from the back and don't go so far from our boat. We cannot control it yet. Right? Yeah. Don't go so far from our boat. Yeah. And on it. Đó, chưa tay rồi. Tay rồi nè. 带牙了吗？श्रुती फुटकं नशीब म्हणावं ते असं.
जिथे मी ठरवलं 2 स्पॉट होते तिथे मी केले नाही, कारण खूप तिकडे डीप हे होतं. जिथे मी विचार केला की मी उतरेन तिथंच लोकांना ओकायचं होतं. असं नाही बोलायचं रे. एक कमी होता तिथं भरती म्हणून आली. म्हणजे समजू शकतो उन्हात आहे हे आहे, पण ओशन वॉटर मध्ये कलर केला. लोक अशी तसं काय बोलायचं. त्यामुळे आता उतरायची तर इच्छा नाहीच आहे. जी थोडीफार होती की ठीक आहे उतरू, नको आपल्या इथे परत करेन मी, इथे नको. आणि खूप ऊन आहे इथे, पूर्ण हालत खराब झालेली आहे, डिहायड्रेशन झालेलं आहे, त्यामुळे नको. आणि इथं मागची अजून एक तयार होते, त्यामुळे 3रा नंबर लागायच्या आधी इथून निघालेलं बरं. ऋषी काय झालं रे? मला जायचं होतं नेमकी त्या साईडला कुठे ओकलं, परत वर यायला लागलं. श्रुती तयार झालेली त्या साईडला जायला. जस्ट उडी मारणार होती, उडी मारताना बघितलं मी आणि मग कॅन्सल. आता हे पाणी देतात इथे की प्यायची पण हिंमत होत नाही. सो चला आता इथं निघूया. पुढे आय गेस एक लास्ट स्पॉट बाकी आहे. आय होप तो तरी शुद्ध ठेवून सांगू, त्यांनी ना मधोमध थांबवलं पाहिजे. जिथून आता एवढं सगळं आणलंय तर 360 इकडे. सो फायनली केदू आलेला खाली पाण्यात. सो डन विथ स्नॉकलिंग इथे प्रॉपर झाली आमची. आता जातो वरती थोडा. बाय बाय. आम्ही इथे काही सामान घ्यायला आलोय, तर इथे आम्ही हे घेतोय स्पायसी राबुकी, कोरियन आहे काहीतरी. सो ते आम्ही घेतोय, ते इथे दिसतंय. ते बनवतात. इथे बाउल घेतलाय. हॉटेलमध्ये पोहोचताच आम्हाला बॉनफायर दिसलं, तेव्हा वाटलं हीच आमची परदेशातली होळी. इश्क च